नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सध्या आपण पुस्तक वाचतो आहोत द सायकोलॉजी ऑफ मनी. त्याच्यातलं आहे 14वं चॅप्टर. ऑलरेडी 13 चॅप्टर्स आपले वाचून झाले आहेत आणि आता पुढचं आणि खूप महत्वाचं चॅप्टर आहे, दॅट इज चॅप्टर नंबर 14, आणि त्याचं नाव आहे यू विल चेंज. तर हे टायटल वाचल्यानंतर तुम्हाला असं थोडंसं वाटलं असेल की यू विल चेंज म्हणजे आपण चेंज होणार आहोत, असं का म्हटलं असेल ऑथरने? ओके. तर इथे त्यांनी असं सांगितलंय, आता पूर्ण सारांश हळूहळू मी सांगेल पूर्ण याच्यामध्ये. तर त्यांनी एकदम सिंपल सांगितलंय की आपण बऱ्याच वेळेस असं आपले निर्णय असे ठरवतो की त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की नाही, आता हा निर्णय घेतला, हा माझा लाईफ लॉंग असणार आहे आणि याच्यात कुठलाही मी बदल करणार नाही. ओके. मग बऱ्याच वेळेस आपल्याला खूप अडचणी येतात, पण तरी आपण म्हणतो नाही, आता मी याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट केलाय, माझा वेळ एवढा इन्व्हेस्ट केलाय, त्यामुळे मी हा डिसिजन काही बदलणार नाही. ओके. आणि मग तोच डिसिजन आपण पुढे फॉलो करत असतो. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असं जाणवतात, अरे आपण एवढं शिकलोय किंवा आपल्या एवढ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या आपण केल्या आहेत आणि आपल्या जे मागून आले ते पुढे निघून गेले आणि आपण मागेच राहिलो. ओके. मग इथे ऑथर सांगतोय की तुम्ही का मागे राहिला, कारण तुम्ही यू आर नॉट एक्सपेक्टिंग दॅट यू आर गोइंग टू चेंज, और यू डोंट वॉन्ट टू चेंज विथ दी सराउंडिंग. ओके. तर ते चेंज तुम्ही होणार असाल तर आर्थिक याच्यामध्ये फायदेशीर राहू शकतं. आर्थिक मध्ये नाही ऍक्च्युली याचा उपयोग. पण इथे त्यांनी असं सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल घडणार आहेत. ओके. आणि ते घडत असतात. पण बऱ्याच वेळेस आपण त्याच्यावर स्टक राहतो की नाही, मला बदल घडवायचाच नाहीये किंवा त्याच्यामध्ये मला चेंज व्हायचा नाहीये. तर मग आता आपल्याला असा प्रश्न पडतो की मग आर्थिक नियोजनामध्ये पण तसं चेंज करायचं आहे का? त्याचं उत्तर आपल्याला आता मॉर्गन होसेल या पुढच्या याच्यामध्ये स्लाइडमध्ये हळूहळू आपल्याला द्यायला सुरुवात करतील. चॅप्टरचं नाव आहे यू विल चेंज. तुम्ही बदलणारच. आजचं मन उद्याही तसंच राहील असं गृहीत धरू नका. मग त्यासाठी स्टार्टिंग ते म्हणतात की माणसाला भविष्यात आपण नेमके कोण होऊ किंवा कोण असू असे अचूक कळत नाही किंवा सांगता येत नाही. तरीही आपण आजच्या इच्छांवर आधारित दीर्घकालीन योजना बनवतो. जसं फॉर एक्झाम्पल की आपल्याला भूतकाळ दिसत असतो. मी कसं चालत आलो, आतापर्यंत माझं करिअर कसं झालं, किंवा मी काय काय चुका केल्या, काय काय गोष्टी केल्या, हे आपल्या मागे वळून पाहिलं तर आपल्याला दिसतं. ओके. पण पुढं काय होणार आहे आपल्याला दिसत नसतं. मग त्यांनी ते सांगितलंय की वयाच्या 18व्या आणि 20व्या वर्षी, म्हणजे 18-20व्या वर्षी घेतलेले आर्थिक निर्णय 30-40-50व्या वर्षी आपल्याला अवघड वाटू लागतात. आणि ही चूक नसून माणसाचा स्वभाव आहे. तर बऱ्याच वेळा तुम्ही पण बघितलं असेल, तुमच्या समजा वडिलांनी आईंनी काही पॉलिसी काढली असेल. ओके. आणि जेव्हा तुम्ही लहान असाल तर आता आवर्जून तुम्ही ती बघतात पॉलिसी, पप्पा तुम्ही काय पॉलिसी काढली सांगा बरं, आता मला त्याच्या टर्म्स अँड कंडिशन सगळ्या कळतात. तर मी एकदा चेक करतो आणि तुम्हाला सांगतो ही काढून टाकायची का कंटिन्यू ठेवायची. ओके. मग असं आपण लगेच सजेशन करत असतो. तर जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपली एनर्जी वेगळी असते, प्रायोरिटीज वेगळ्या असतात. त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी निर्णय घेत असतो. आणि तेच जर आपण वयाच्या 30व्या 40व्या वर्षी गेलो तर मग आपण म्हणतो नाही नाही, हे असं नाही, आपण असं करायला पाहिजे. म्हणजे आपण चेंज होत असतो आणि चेंज व्हावं लागतं. समजा चेंज नाही झालो तर मग त्याचाही बराचसे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो. तर इथे ना थोडं अपोजिट सांगितलंय आर्थिकच्या बाबतीत. अपोजिट म्हणजे चेंज नाही करायचं आपल्याला आर्थिकच्या बाबतीत, असं सांगितलंय पुढे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की अरे हा चेंज आपल्याला आर्थिकमध्ये पण तसा करायचा आहे का? तर तशा अर्थाने त्यांनी इथे थोडं सांगितलेलं नाही. त्यामुळे आत्ता कन्फ्युज होऊ नका, मी अजून 1-2 दाखले तुम्हाला देतो. तर आता डॉक्टर झालेल्या मित्राची गोष्ट त्यांनी सांगितली की काय होतं, जसं माझ्या बाबतीत पण मला माहिती आहे एका विद्यार्थिनीचं उदाहरण, ते पण मी तुम्हाला यात जोडेलेलं सांगेल. इथे काय सांगितलंय की डॉक्टर झालेला मित्र, म्हणजे काय झालं होतं की त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी त्याने खूपदा परीक्षा दिली पण तो काय पास होत नव्हता. तर तसं तो 10 वर्ष थांबला. ओके. आणि 10 वर्षानंतर त्याला कळलं, म्हणजे तो सगळ्या एक्झाम क्रॅक वगैरे झाला आणि मग तो डॉक्टर झाला. आता काय झालं की ते ही इन्व्हेस्टेड ऑलमोस्ट 10 इयर्स टू बिकम अ एमबीबीएस. 10 वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले. आणि जेव्हा तो डॉक्टर झाला आणि जेव्हा तो डॉक्टर रुजू झाल्यानंतर प्रॅक्टिस करायला लागला, तर त्याला असं जाणवलं की अरे बापरे, मी ज्या डॉक्टर डॉक्टर गोष्टींसाठी करत होतो, तर आता हा पेशा तर खूप कठीण आहे. कसा कठीण आहे की रात्री झोपलो तरी केव्हा एक फोन येतो, लगेच मला पेशंटला बघावं लागतं. परत दिवसभर एवढं रश आवर असतं की मी त्यांना पेशंटला नाही म्हणू शकत नाही, माझं स्वास्थ्य मला पाहायला थोडा वेळ नसतो आणि हे सगळं मॅनेज करायला खूप धावपळ होते. त्यापेक्षा यार मी थोडा वेगळा तरी जॉब बघितला असता की मी 5 नंतर फ्री झालो असतो. हे बघा, प्रत्येक प्रोफेशनमध्ये वेगवेगळ्या प्रोज अँड कॉन्स आहेच, त्याबद्दल वाद नाहीये. पण इथे काय झालं की तो म्हटलं, त्यांनी आधी निर्णय घेतला होता की त्याला
डॉक्टर व्हायचा. आणि जेव्हा तो डॉक्टर झाला तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागलं, अरे उगाच मी डॉक्टर झालो आणि हा पेशा कसा चांगला नाहीये, तो ते ऑथरला सांगत बसला. मग त्याने सांगितलं, फोन करून त्यांचं बोलणं झालं. त्यामुळे पुढील 10 मिनिटं तो तेच बोलत राहिला. जितका तो 15 वर्षापूर्वी ध्येयाकडे धावण्यासाठी हरवून गेला होता, तितकाच आज तो निराश दिसत होता. म्हणजे 10 ते 15 वर्षापूर्वी तर तो यासाठी किती जीव काढत होता त्या ध्येयासाठी, आणि 15 वर्षानंतर तो म्हणतो, अरे उगाच चूक केली. असंही होऊ शकतं, कारण हा मानव स्वभाव आहे. त्यानंतरची एक गोष्ट त्यांनी सांगितली, की आपण आपल्याच भविष्याचा अंदाज चुकीचा बांधतो. मानसशास्त्राचा एक मूलभूत नियम असा आहे, की माणसं आपल्या भविष्यातील स्वतःचा अंदाज खूप वाईट पद्धतीने बांधतात. खूप वाईट पद्धतीने बांधतात याचा अर्थ असा सांगितला त्यांनी, की एखादं ध्येय मनात रंगवणं सोपं आणि मजेदार असतं. पण त्या ध्येयासोबत येणारा रोजचा ताण, स्पर्धा, दडपण याची खरी कल्पना करणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आणि याचा थेट परिणाम आपल्या दीर्घकालीन आर्थिक ध्येयांवर होतो. कारण आपण आजच्या स्वप्नांवर आधारित उद्याची योजना बांधतो. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण मोठमोठे ध्येय बाळगलेले असतात. पण खास करून ते जे ध्येय जे बाळगलेले असतात, तर ते एक सर्टन स्टॅबिलिटीसाठी आपण मांडत असतो किंवा हे करत असतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्ष आपण जेव्हा त्या गोष्टी फेस करायला लागतो, तेव्हा आपल्याला असं कळतं, अरे मी खूप पैसा कमवतोय, आज माझी चांगली पोस्टिंग पण आहे, पण मला घरी द्यायला वेळच नाहीये. ओके. किंवा मला माझ्या शरीराकडेच माझं दुर्लक्ष होतंय. मग ह्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट केलेल्या नसतात. आणि मग तेव्हा त्यांनी ऑथरनी सांगितलं, की मग रोजचा ताण येतो, स्पर्धा असते. आता जसं आय-टी क्षेत्रात बघितलं तर दर 5 वर्षांनी तुम्हाला अपडेट होण्याची गरज आहे. मग त्या लोकांना पण सारखं अपडेट राहावं लागतं. मग तो एक ताणच आहे. त्यानंतर एक दडपण असतं, की आपण समजा आपल्यापेक्षा वरचे कोणी आहेत, त्यांना आपण उलटंच काही बोललो तर, किंवा मग काहीतरी पॉलिसी चेंज झाल्या तर हे दडपण पण त्याच्यामध्ये असतं. तसंच बिझनेसमध्ये पण आहे, की ह्या गोष्टी चेंजेस होत असतातच. तर आपण आपल्या भविष्याचा अंदाज चुकीचा बांधतोय याचा अर्थ असा आहे, की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ॲक्चुअली करत नाही. ओके. तो आपण त्या वयामध्ये करायला पाहिजे. ती सावधगिरी बाळगावी यासाठीच हा चॅप्टर त्यांनी आपल्याला आता सांगितलाय सायकॉलॉजी ऑफ मनीमध्ये. पुढे ट्रॅक्टर ते वकील आयुष्याचा प्रवास हे दुसरं एक उदाहरण दिलंय, की एक लहान मुलं जेव्हा असतात 7 वर्षापर्यंत तेव्हा त्यांना, नाही आम्हाला ट्रॅक्टर आवडतं, आम्हाला ट्रॅक्टर चालकच व्हायचंय. मग ते ट्रॅक्टरचा आग्रह करतात किंवा व्हेइकलचा आग्रह करतात. मग थोडं मोठे झाल्यानंतर त्यांना कळतं, अरे ट्रॅक्टरमध्ये आपल्याला एवढं प्रेस्टिज नाहीये. ओके, मग आपण याच्यात असं काहीतरी व्हायला पाहिजे, की ज्याने आपल्या प्रेस्टिज पण मिळेल. मग तो म्हणतो, नाही मला वकील व्हायचं. मग 7 ते 14व्या गटामध्ये तो वकील वकील व्हायलाचा बोलतोय, आणि त्यानुसार मग पुढे जाऊन वकील होतो. आणि एकदा वकील झाल्यानंतर त्याला कळतं, की इथं कामाचे तास तर खूप जास्त आहेत. कारण मला म्हणजे वकील हा प्रोफेशन असा आहे, की तुम्हाला स्टॉपच नाहीये. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत, की आता माझी डिग्री झाली, आता मी अभ्यास नाही करणार. तसं नाहीये. वकिलांना कंटिन्युअसली अपडेट व्हावं लागतं. कंटिन्युअसली प्रत्येक केसचा स्टडी करावा लागतो. परत लॉज बघावे लागतात. परत लढावं लागतं. ही प्रॅक्टिस करावी लागते. आणि मग तो जो माणूस होता, ज्याला ट्रॅक्टर चालवायचा होता, तो नंतर वकील झाला. आणि वकील झाल्यानंतर त्याला कळलं, अरे बापरे! हे तर खूपच जास्त होतंय. त्याचा स्ट्रेस यायला लागला. मग तो म्हटला, की अरे बापरे! एवढं जीव काढण्यापेक्षा आपण एक काम करूया. आपण एक छोट्या पगाराची पण हाय फ्लेक्झिबिलिटीची नोकरी बघूया. मग तो काय करतो, त्याचं जे काही प्रोफेशन असतं तो थोडं थांबवतो. त्याचं ऑफिस थोडं थांबवतो आणि एका दुसऱ्या वकिलाच्या हाताखाली तो म्हणतो, मी अरे 4 ते 5 येईल आणि काम करेल. आणि मग तो तिथे कामाला येतो. तिथे कामाला आल्यावर त्याला घरी तो लवकर जाऊ शकतो, सगळं चांगलं होतं. पण पेमेंट कमी मिळतो. मग आता पुढे काय सांगितलंय, की घरीच राहून तो मुलं सांभाळतो, थोडा फ्लेक्झिबल असतो. पुढे काय होतं, निवृत्तीसाठी पैसेच नाहीत. म्हणजे म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेस काय होतं, की त्याला कळतं, अरे माझ्याकडे आता पैसेच नाहीये. त्यांनी आता कमी पगाराची पकडली, त्यामुळे आता कॅश फ्लो नाहीये. मग असा सगळा गोंधळ आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. आपल्यापैकी अनेक जण याच थाटणीचे आयुष्यभर वळण घेत जातात. आपल्याला भविष्य माहीत नाही, हे मान्य करणं एक गोष्ट आहे. पण आपल्याला आज हेही माहीत नाही, की भविष्यात आपल्याला नेमकं काय हवं असेल. हे मान्य करणं वेगळंच. आणि सत्य हेच आहे, आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहीत असतं. मग नेमकं मला काय हवंय? मला हा बॅलन्स कसा राखायचा आहे? ओके, माझ्या प्रायोरिटीज काय? याचा विचार होणं गरजेचं आहे. नाहीतर आपण फक्त पळतोय, पळतोय, पण काय पुढचा एंड आपण कधीच तो विचार करत नाही. हे लक्षात घ्या, वी आर रीडिंग सायकॉलॉजी ऑफ मनी. ओके, मग सायकॉलॉजी ऑफ मनीमध्ये त्यांनी तेच सांगितलं, की तुमचं हे सगळं आर्थिक नियोजन, त्याचा विचार तुमचा झाला पाहिजे. अजून थोडं डीपमध्ये सांगतो, म्हणजे अजून तुम्हाला कळेल. कारण अजूनही तो चॅप्टर अँबिग्युइटीमध्येच चाललाय, की नेमकं काय सांगायचंय. अजून 2-3 उदाहरणं घेऊया आणि मग मेन कन्क्लुजनकडे जाऊया. फेडरल रिझर्व्हचा अभ्यास काय सांगतो? म्हणजे फेडरल रिझर्व्ह यांनी जो अभ्यास केला त्याच्यानंतर ते असं सांगतात,
की 27% कॉलेज पदवीधरांना त्यांच्या विषयाशी संबंधित नोकरी मिळते. याचा अर्थ असा आहे की जवळजवळ 73% लोक जे आहेत, जे आपल्या कॉलेजची डिग्री घेतात, होय, खूप चांगलं शिकतात आणि त्या शिक्षणाचा उपयोग त्यांना होतच नाही, म्हणजे होत नाही, म्हणजे त्या डिग्रीवर त्यांना नोकरीच भेटत नाही. ते कुठल्या तरी वेगळ्याच प्रोफेशनमध्ये काम करायला लागतात. म्हणायला ग्रॅज्युएट आहे, तुम्ही पण बघितलं असेल, काही जण MA झालेले आहेत पण कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात. ओके, काही कॉमर्स झालेले आहेत तर ते मराठी विषयाचे शिक्षक आहेत. असं पण बऱ्यापैकी काही गोष्टी घडत असतात. तर फक्त 27% लोक असे आहेत की ते जी नोकरी घेतात त्याच नोकरी, सॉरी, जे शिक्षण घेतात त्याच शिक्षणाची नोकरी त्यांना मिळते. त्याच्यानंतर दुसरी त्याच्या अपोजिट एक केस आहे की 29% लोक स्टे ॲट होम, पालकांकडे कॉलेज पदवी आहे. म्हणजे 29% लोक असे आहे की त्यांच्याकडे जबरदस्त डिग्री आहे, म्हणजे PhD आहे, खूप छान पद्धतीने ते शिकलेले आहेत. ओके, पण ते घरी राहतात. का? कारण ती त्यांची प्रायोरिटी. त्यांनी ठरवलं की आता मला घरी राहायचंय. म्हणजे पदवी आहे का? आहे. ओके, त्याच्यावर त्यांना जॉब मिळू शकतो का? मिळू शकतो. पण ते जॉब करत नाहीये. मग इथं ऑथरला असं सांगायचंय, की हे जे काही तुम्ही सांगता की डिग्री असूनही तो काम करत नाहीये. तर याचं कारण त्यांनी असं सांगितलं, की त्याचं कुठल्या फेजमध्ये आहे तो, त्यावर हा निर्णय ठरलेला असतो. फॉर एक्झाम्पल मी 18व्या वर्षी समजा ठरवलं, की मला खूप मोठं व्हायचंय, मला छानपैकी शिक्षण करायचंय. पण मी 30 वयाचं झाल्यानंतर मला कळतं, अरे माझ्या प्रायोरिटी आता थोड्याशा चेंज होतात, की मला नाही, मला घरी वेळ द्यायचा आहे. ओके, जसं भगिनींचं असेल किंवा ते म्हणतात, नाही आता ठीक आहे बाबा, सगळं झालं, लग्न झालं, पण आता मला घरी थोडं फॅमिलीसाठी वेळ द्यायचा आहे. मग जरी ते PhD असले, जरी MBA असल्यात, तरी पण मग ते सगळं सोडून घरी वेळ देतात. तिथे त्याने तेच सांगितलंय, मुद्दा शिक्षणाचा पश्चाताप नाही. बहुतेकांना त्यांच्या शिक्षणाचा पश्चाताप नसतोच. मुद्दा हा आहे की वयाच्या 30व्या वर्षी नवीन पालक झालेली व्यक्ती आयुष्याच्या ध्येयांबद्दल पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार करते. जो विचार तिच्या वयाच्या 18व्या वर्षी करिअर निवडताना स्वतःला कधी सुचलाही नसतो. म्हणजे तिला माहिती नसतं की असं मला कॉम्प्रोमाइज करावं लागेल, मी एवढा शिकते, त्याचा मला काही उपयोग होईल का नाही, आय डोंट नो, मला ते सगळं करावं लागेल आणि मग तो त्रास होतो त्यांना. म्हणजे त्यांनी म्हटलंय प्रायोरिटी चेंज विथ एज. तर किती म्हणजे आता तुम्हाला थोडंसं कळलं असेल की तुम्ही जेव्हा आता फेजमध्ये आहात अभ्यासाच्या, ओके, शिकता आहात, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ही गोष्ट मी शिकतोय ती आत्ताच्या एका फेजसाठी शिकतोय. मे बी मला पुढच्या फेजला ही डिग्री पण सोडावी लागेल किंवा जरी डिग्री म्हणजे जरी असलं माझं शिक्षण, तरी पण मला फॅमिलीसाठी कॉम्प्रोमाइज करावं लागेल किंवा मी थांबू शकतो. तर तुमची प्रायोरिटीनुसार चेंज होण्याचं तुम्ही थोडंसं मोबिलिटी ठेवा, थोडी फ्लेक्सिबिलिटी ठेवा. जर तुम्ही म्हटलं की नाही आता मला चेंजच व्हायचं नाहीये, तर मग तसं चालणार नाही. तर बघा, अजून अजून थोडं अजून मोकळेपणे सांगतो पुढच्या स्लाइडमध्ये. तसं सांगतायत, आपण सर्वजण अशा भ्रमात जगतो की आपला वैयक्तिक इतिहास आत्ताच संपला आहे. आत आपण आत्ताच अंतिम रूपात आलो आहोत आणि हेच रूप आयुष्यभर राहणार आहे. तर बऱ्याचपैकी ना काही ठिकाणी अशी भांडणं होतात. त्या भांडणामध्ये असं सांगितलं जातं, म्हणजे ते म्हणतात, की मला ही गोष्ट पाहिजे, मला ती भेटलीच नाही. मला हे आत्ता पाहिजे. मग पुढच्या भांडणामध्ये असं सांगितलं जातं, की अरे नाही, आता हे आज नाही उद्या भेटणारच आहे. मग ती पुढची व्यक्ती म्हणते, आज नाही उद्या, मग उद्या तर मी म्हातारी होऊन जाईल. ओके. पण मग इथे त्यांनी तेच सांगितलं, की आपल्याला जे असं वाटतं, की लगेच संपलं आयुष्य, तसं नाहीये. आयुष्य हे बरंच मोठं असतं आणि आपल्याला जे आपण भ्रम करून ठेवतो, की नाही माझं आजचं प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट आहे, इथे संपलं सगळं. तर तसं आपण धरून चालत असतो. परत एकदा वाक्य वाचतोय बघा. आपण सर्वजण अशा भ्रमात जगतो, की आपला वैयक्तिक इतिहास आत्ताच संपला आहे. म्हणजे जे काय ते आत्ताच आहे. आता पुढे मला काही स्कोपच नाही, की मी अजून काही मोठा होऊ शकत नाही, किंवा अजून काही आयुष्यात करू शकत नाही. आता जे आहे ते आहेच. आपण आत्ताच अंतिम रूपात आलो आहोत आणि हेच रूप आयुष्यभर राहणार आहे, असं आपण ठरवत असतो. ओके, आणि हे थोडं चुकीचं आहे. हा भ्रम प्रत्यक्षात कसा दिसतो? फॉर एक्झाम्पल, आता भ्रम कसा आहे ते बघा बरं का. आणि या उदाहरणावरून तुम्हाला अजून स्पष्ट होईल. आता काही जण काय करतात, टॅटू काढतात. मग त्यांनी असं सांगितलं की तरुण मुलं बऱ्यापैकी ना टॅटू काढतात. त्यांना असं वाटतं आता टॅटू म्हणजे बघतात, काही जण त्यांच्या यांचं नाव म्हणजे प्रियसीचं, प्रियकराचं नाव गोंदवतात. काही जण पर्टिक्युलर नाव त्यांच्या टॅटू मध्ये लावतात आणि त्यांना असं वाटतं आता झालं बाबा, हेच आयुष्य आहे. ओके, आणि हे कंपल्सरी राहणार आहे. आणि नंतर त्यांना काही वर्ष जातात, त्यांना कळतं, अरे नाही यार, हे सगळं चुकलंय, आता सगळं काही राहिलंच नाही, आता मला टॅटू काढायचंय. ओके, मग त्या टॅटू काढण्यासाठी मग ते पैसे परत खर्च करतात. म्हणजे हा एक भाग आहे, की प्रत्यक्षात याला भ्रम असं त्यांनी म्हटलंय. पुढे मध्यमवयीन लोक घटस्फोट घेण्यासाठी घाई करतात. ज्या व्यक्तीशी तरुणपणी घाईघाईने त्यांनी लग्न केलेलं असतं.
म्हणजे एकदम की वयाच्या 21-22 वर्षाचे लव्ह मॅरेज वगैरे असतं किंवा काय, ते म्हणतात नाही आता लगेच लग्न करू, आता तुझ्याशिवाय कोणीच नाही, मी आणि आपण दोघं एकच आहोत. आणि अशा भ्रमामध्ये ते सगळ्या दे दे जस्ट वेंट टू दी, म्हणजे पूर्ण सोसायटीच्या विरोधात जातात आणि लग्न करतात. आणि नंतर 8, 10, 15 वर्ष झाले की त्यांना वाटतं अरे कोणीकडनं आपण हे लग्न केलं, आपण काय अशा गोष्टी केल्या, आणि मग ते डायव्होर्स घेण्यासाठी लगेच घाई करतात. तसंच काही वृद्ध लोकांचं त्यांनी उदाहरण सांगितलं की जे आयुष्यभर हेल्दी राहण्यासाठी, त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करतात, चांगले हेल्थ तयार होते, तब्येत येते, वजन वाढतं, आणि नंतर त्यांना कळतं अरे वजन खूप जास्त झालं, आता हे कमी व्हायला पाहिजे, मग त्यासाठी परत ते काम करायला सुरुवात करतात. तर मग हा, द थिंग इज दॅट की नथिंग इज परमनंट, ह्या गोष्टी चेंज होत राहणार आहेत. मग गिलिबर्टच्या संशोधनानुसार ते असं सांगतात, वय 18 ते 68 पर्यंतचे सर्व लोक भविष्यात किती बदलणार आहेत हे सातत्याने कमीच लेखतात. म्हणजे त्यांना असं वाटतं आता बदल होणारच नाहीये. तर बदल होत राहणारच आहे. यू हॅव टू ऍक्सेप्ट इट, की बदल होत राहणार आहे आणि तुम्हाला बदल करावा लागणार आहे. आय एम टॉकिंग नॉट अबाउट फायनान्स, आय एम टॉकिंग अबाउट अवर पर्सनल लाईफ. की आपल्याला ह्या चेंजेस आहे, आपल्या वेळेचा प्रायोरिटी बदलणार आहे, माणसांच्या प्रायोरिटीज बदलणार आहे, जॉबच्या प्रायोरिटी बदलणार आहेत. तर हे सगळं ओपन माइंडेडने आपण समजून घ्यायचं आहे आणि करायचं आहे. आता याचा परिणाम आर्थिक नियोजनावर कसा होतो ते आता मेन पॉईंट इथे आपल्याला आता सांगतायत. आर्थिक नियोजनावर याचा काय परिणाम होतो? तर चार्ली मंगर असं म्हणतात की कंपाऊंडिंगचा पहिला नियम आहे, त्याला विनाकारण कधीही व्यत्यय आणू नका. बघा आता इथे इथे खरा ट्विस्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये वयाच्या 15-16 वर्षापासून आपल्या ज्या इच्छा असतात त्यानुसार आपण प्रयत्न करत असतो. परत मध्यम वयात आल्यानंतर आपल्या प्रायोरिटी चेंज होत असतात. कधी कधी वेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आल्यामुळे आपलं करिअर चेंज होत असतं. आणि बरेच लोकांचं तुम्ही बघितलंय की 73% लोक तर जे शिकतात त्याच्या विरुद्धच वेगळ्याच ठिकाणी जॉब करतात. ओके, हे सगळं खालीवर चेंज चालू आहे. पण आर्थिक गोष्टीमध्ये असं चेंज करून चालणार नाही. खास करून कंपाऊंडिंगमध्ये. मग त्यांना असं सांगायचं, जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल किंवा फायनान्शियल फ्रीडम हवं असेल किंवा चांगली ग्रोथ तुम्हाला हवी असेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये किती जरी चढ उतार झाले, ओके, तरी पण तुम्ही जी गोष्ट इन्व्हेस्ट करताय, जी गोष्ट तुम्ही सेव्ह करताय, ओके, त्याला हात लावू नका, ती तशीच चालू ठेवा. मग इथे परत मागच्या चॅप्टरचा संदर्भ येतो, रिझनेबल आणि व्हॉट वी से रॅशनल. तर रॅशनल काय आहे, की समजा मला अडचण आली माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी, तर मी म्हणेल नाही माझी सेव्हिंग मला बंद करायची, मला ते पैसे काढायचे आहेत. ओके, आणि बट ऑब्व्हियस आहे की मला ते वाटेल, आणि असे रॅशनली ह्या गोष्टी घडतील. पण रिझनेबल आपण तिथे राहायचंय, की आपल्याला नाही, मला माहिती हे काढायला पाहिजे पण मी काढणार नाही, कारण मला याच्यात हा पेशन्स दाखवायचा आहे. मग त्याने त्याच्यामध्ये रोनाल्ड रीड यांचं उदाहरण सांगितलं, की जे रोनाल्ड रीड सफाई कामगार होते आणि वयाच्या 92व्या वर्षी ते पूर्ण युएस मध्ये दे दे ऑलमोस्ट हॅव $84 बिलियन एवढे त्यांच्या, म्हणजे बिलियनियरच्या लिस्टमध्ये ते 21वे का 22वे होते, आणि खरं म्हटलं ते सफाई कामगार होते. पण त्यांनी पूर्ण त्यांचा जो काय 50 वर्ष 60 वर्ष त्या पैशाला अजिबात हात लावला नाही, ब्ल्यू चिप स्टॉक मध्ये त्यांनी गुंतवत राहिले. आणि किती जरी अपडाऊन झाले ते म्हणजे नाही, टाकले ते माझ्याकडे नाहीच आहे असं मी कन्सिडर करेल. ओके, मग त्याचा उपयोग त्यांना बराच झाला. वॉरेन बफेट यांचं तेच आहे की शतकानुशतक एकच गोष्ट ते करत राहिले, मुक्तपणे कंपाऊंडिंग करत राहिले, आणि त्यामुळेच ते इतके छान पद्धतीने त्यांना त्यांचे रिटर्न्स मिळाले. आपल्यापैकी बहुतेक जण आयुष्यभरात इतके बदलतो की एकाच गोष्टीला दशकानुदशक चिकटून राहणं शक्यच नसतं. म्हणून एका 80 वर्षाच्या आयुष्याऐवजी आपल्याकडे जणू 4 वेगवेगळे 20 वर्षाचे टप्पे असतात. बरोबर ना, आपण 20-20 वर्षाचे टप्पे करून असं वेगवेगळं आयुष्य जगत असतो. ओके, पण जर तुम्हाला पैशाबाबत खूप जास्त पुढे जायचं असेल तर किती जरी चेंजेस झाले तरी तुमची जी सेव्हिंग आहे, कंपाऊंड सॉरी म्युच्युअल फंड्स आहे, SIP आहे, जे तुम्ही करता आहात, ते कंटिन्युअसली तुम्हाला करावं लागेल, तरच त्याचा फायदा तुम्हाला पुढे मिळेल. म्हणजे इथे चेंजेस करायचे नाही असं थोडक्यात ते सांगतात. दुसरं म्हटलं की मग तुम्ही म्हणाल की सर मग आता माझं एकदम आता मी मरायला टेकलो होतो मग तरी नाही करायचं का? मग त्यांनी तेच सांगितलं, पुढचा मुद्दा आहे, टोक टाळा, म्हणजे मध्यम मार्ग स्वीकारा. मग मध्यम मार्ग कसा स्वीकारायचा, की जास्त रिस्क पण नाही आणि जास्त हे पण नाही, म्हणजे असं पण नको की मी खूप पैसा उधळतोय आणि असं पण नको मी खूप कंजूसपणा करतोय. जसं मी खूप अनालिसिस केलं, बघितलं, काही लोक आहे ना खूप पैसा सेव्ह करतात आणि त्यांच्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायलाच त्यांच्याकडे पैसा नसतो, म्हणजे ठेवत नाहीत ते.
आणि मग असं वाटतं की ठीक आहे बाबा, मला 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर एवढी अमाऊंट मिळणार आहे. पण आता मी जगताना खूप कॉम्प्रोमाइज करून जगतो, त्याचं काय? ओके, मग एवढं पण एंड नको की आज आज मला उपाशी राहावं लागतं कारण मला 30 वर्षानंतर ते पैसे हवेत. असं पण नको, एक मध्यम मार्ग आपण स्वीकारायचा. तसंच मध्यम मार्ग त्यांनी असं सांगितलंय की मी मध्यम बचत करेल, मध्यम मोकळा वेळ ठेवेल. म्हणजे मी असा जॉब बघेल की त्याच्यात पैसे पण मला चांगले मिळतील आणि मी फ्लेक्झिबल पण असेल. ओके, अगदीच एकदम मी खूपच पॅक आहे 12 तास. ओके, जायला 2 तास, यायला 2 तास, 4 तास यातच गेले आणि जॉब करतोय. दिवसभर घरासाठी टाइम नाही, पण पेमेंट चांगला मिळतो, याचा काय उपयोग आहे? ओके, तर मी मध्यम मार्ग कुठेतरी स्वीकारेल. मध्यम प्रवासाचा वेळ स्वीकारेल, म्हणजे कम्युट म्हणतो ना आपण. जसं मी पण मुंबईला होतो तर 1.5 तास जायला, 1.5 तास यायलाच लागायचं मला, म्हणजे 3 तास तिथे जायचे. तर असं पण टोकाचं नको व्हायला की ज्याच्यामध्ये आपलं आयुष्य त्यातच खर्ची पडतंय. कुटुंबासाठी किमान मध्यम वेळ तरी आपण काढला पाहिजे. तर जसं शनिवार रविवार काढला किंवा संध्याकाळचा वेळ काढला, तर या पद्धतीने आपण थोडासा वेळ त्यासाठी दिला पाहिजे. तर टोकाच्या भूमिका आपल्याला इथे टाळायच्या आहेत. तिसरं, आता ऍट द एंड ते सांगतात की मन मन बदलण्याची तयारी ठेवा. जसं वयाच्या 18व्या वर्षी दारू पिण्याचंही कायदेशीर वय नसताना निवडलेलं करिअर वयाच्या 65व्या वर्षीही आवडेल अशी शक्यता खूपच कमी असते. लेखकाने भेटलेले सर्वात दुःखी कामगार तेच आहेत जे फक्त हाच माझा निवडलेला मार्ग आहे म्हणून त्याच करिअरचा हट्ट धरून बसतात, जरी ते आता त्यांना आवडत नसलं तरी. म्हणजे आता ऍक्च्युली थोडक्यात सांगू का, याच्यामध्ये काय सांगितलंय, मन बदलण्याची तयारी ठेवायचं असं सांगितलंय. काय होतं, समजा तुम्ही एखाद्या विषयात डिग्री घेताय आणि गेल्या 6-7 वर्षापासून तुम्ही त्या विषयामध्ये डिग्री घेताय आणि सडनली तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येते की जी त्या शिक्षणाशी संबंधात नाहीये. ओके, मग तुमचा प्रॉब्लेम असा होतो की अरे मी तर एवढं इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि त्याला मला काही स्कोप नाही, कारण मला नंतर कळलं की अरे याला स्कोप नाहीये. पण आता दुसरी अपॉर्च्युनिटी आहे. पण पण मी एवढं 7-8 वर्ष शिकलोय ना, मला याच्यावरच काहीतरी पाहिजे. मग कमी कमी पगाराचं मिळालं तरी चालेल, पण मी त्याच्यावरच करेल. म्हणजे हा जो स्टबबॉर्ननेस आहे ना, तर यामुळे प्रगती काही लोकांची होत नाही. ओके. नाही तर नाही बाबा. मी आज जरी मी ही गोष्ट शिकलो असेल, मोठे त्याच्यामध्ये मी पी-एच-डी केली असेल, त्याच्यामध्ये मी खूप पारंगत असेल, पण मला माहिती ना आता कशामध्ये मला अपॉर्च्युनिटी आहे, तर मी ती अडॉप्ट करायला पाहिजे. मी ती संधी घ्यायला पाहिजे. ओके. हा अभ्यासाचा विषय, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. पण त्यांना ऑथरला तेच पुढे पण सांगायचं, की मन बदलण्याची तयारी ठेवा. आता त्यांनी उदाहरण दिलंय, स्नंग कॉस्ट म्हटले. SUNK, स्नंग कॉस्ट. म्हणजे इथे एक ऑथर आहे, तर तो पुस्तक लिहायचा आणि त्याचा मित्र आणि तो एकत्र पुस्तक लिहायचा. तर काय व्हायचं, की मित्र त्याला ते रात्रभर बसायचे, एक ड्राफ्ट तयार करायचे, मस्त एक स्टोरी व्हायची तयार त्यांची. आणि हा घरी जायचा. घरी गेल्यानंतर कॅनमन त्याचं नाव आहे. घरी गेल्यानंतर तो परत यायचा दुसऱ्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी यायचा तर तो वेगळीच काहीतरी स्टोरी घेऊन यायचा. त्याच्यात वेगळेच दाखले, वेगळ्याच उंचीवर तो घेऊन जायचा. मग हा म्हणायचा, "अरे आपण काल एवढा वेळ घातला" म्हणे, "आणि तू डायरेक्ट स्टोरीज बदलून आणली." मग तेव्हा तो सांगायचा, की मला कुठलीही स्नंग कॉस्ट नाही. स्नंग कॉस्टचा अर्थ मी पुढे सांगतो तुम्हाला. SUNK. स्नंग कॉस्ट म्हणजे भूतकाळात केलेले प्रयत्न, खर्च किंवा वेळ जो आता परत मिळणार नाही त्यालाच धरून राहणे. म्हणजे आपण काय म्हणतो, अरे मी एवढं केलेलं आहे ना बाबा, मग आता मी हे जे केलंय ना, मी तो वेळ वाया जाईल ना. समजा मी आज ही ऑफर नाकारली किंवा मी आज ही आर्टिकल पब्लिश नाही केलं, मी मागे तर खूप इन्व्हेस्ट केलेलं आहे ना, मग ते वाया जाईल. पण काही ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. ओके, एक मे बी तुम्ही ते जे केलं त्याच्यामुळे आता इथपर्यंत आले म्हणून तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी भेटली. असं पण तुम्ही इमॅजिन करू शकता आणि ती नवीन अपॉर्च्युनिटी घेऊ शकता. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं स्टब बॉर्न असतं, की नाही माझं हेच आहे बाबा, मी हेच करेल. कारण मी आधी खूप पेरलंय, आधी मी त्याच्यात खूप पैसा ओतलाय. असं बरेच जण म्हणतात. सतत बदलणाऱ्या जगात संक कॉस्ट हा खरा शत्रू आहे. कारण तो आपल्या आजच्या बदललेल्या स्वतःला आपल्या जुन्या स्वतःचा गुलाम बनवतो. म्हणजे आता तुम्हाला दिसतंय का नवीन गोष्टी चालू आहेत. पण आपण म्हणतो, "अरे मी जुनं तर हे सगळं शिकलोय, मग जुन्याला कसं सोडायचं?" लाइक युअर फ्रेंड, ओल्ड फ्रेंड. "अरे त्याला कसं सोडायचं?" "नको, नको बाबा, नवीन नवीन काही विचार मला नका सांगू. मी जुन्या पद्धतीनेच करेल." तर हे सगळ्यात घातक आहे. तर अशी कुठली स्नंग कॉस्ट ठेवू नका. असं कुठल्याही भूतकाळात केलेला प्रयत्न, खर्च असा असं ठरवू नका, की ते केलंय म्हणजे मला आता याचीच परत भेटली पाहिजे. जसं ट्रेडिंगमध्ये पण कधी-कधी होतं ना, की आपण समजा एखादे काही पैसे लॉस झालो, की मग तो लॉस भरून काढण्यासाठी आपण परत ट्रेडिंग करतो.
आणि असं म्हटलं जातं ट्रेडिंग करताना, आज समजा लॉस झालाय तो कालचा दिवस पूर्ण विसरा, आज नवीन हे करा. पण बरेच जण म्हणतात नाही, कालचे मला 50,000 रुपये काढायचे, त्यासाठी मी आज परत 50,000 घालवेल. मग तो त्या दिवशी पण परत लॉसमध्ये जातो. मग पुढच्या दुसऱ्या दिवशी म्हणतो नाही, आता ते 1 लाख मी काढेलच काढेल. मग असं करत करत शेवटी तो डुबतो. द थिंक इज दॅट की असं ठरवू नका, जे झालं आणि आता पुढे जे होणार आहे, हे याचं तारतम्य ठेवा. जुन्या ध्येयांना दयामाया न दाखवता सोडून द्या. जुनी आर्थिक उद्दिष्ट जी आता वेगळ्याच जुन्या व्यक्तीने ठरवली होती, ती दयामाया न दाखवता सोडून द्यायला हवीत. त्यांना अर्धमेल्या अवस्थेत खेचत नेण्यात काहीच अर्थ नाही. ओके. मग आता त्याच्यात दुसरे दोन मिनिंग आहे याच्यामध्ये. पहिलं तर तुम्हाला आधी कळलं की आपल्याला कंपाऊंडिंग करायचे, ते लॉंग पर्यंत करायचे. त्यात अपडाऊन जरी झाले तरी शक्यतो तुम्ही जे काही इन्व्हेस्ट करताय त्याला हात लावू नका. आता दुसरा भाग असा दिलाय की जुन्या ध्येयांना दयामाया न दाखवता सोडून द्या. याचा अर्थ असा आहे, समजा तुम्ही एखादी पॉलिसी काढलेली जुनी, आणि आता तुम्हाला कळलं की अरे हे माझ्याकडनं चुकलंय, आता मी बेटर कशात तरी इन्व्हेस्ट करू शकतो ज्यातनं मला चांगला पॉलिसी मिळेल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या तुमच्या मुलाच्या याच्यामध्ये 50,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि तुम्हाला असं कळतं की तो 18 वर्षाचा झाल्यानंतर तुम्हाला 1,50,000 रुपये मिळणार आहे. पण तुम्हाला आता कळतंय, अरे हे जर मी आत्ता जर गुंतवले म्युच्युअल फंडमध्ये हे 50,000 रुपये, तर मला त्याच्या वयाच्या 18 वर्षी मला मे बी 6 लाख मिळतील. मग याच्यामध्ये थोडं तुम्ही जर ती पॉलिसी तुम्हाला ब्रेक करायला लागली, तुम्ही ब्रेक करा, ते पैसे काढा, आणि मग इफ यू थिंक सुटेबल म्युच्युअल फंड्स तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. मग हा बदल करण्याचा मोठेपणा तुम्ही दाखवला पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल, अरे मी तर केलंय, मी तेव्हा तर माझा तो विचार होता, पण तो विचार आता तुम्हाला कळतंय ना. जसं आता एआय मुळे तुम्ही क्रॉस चेक करू शकता, तुमचे चांगले मित्र आहेत त्यांच्याकडनं क्रॉस चेक करू शकता. मग जर तुम्हाला आर्थिक काही नियम चेंजेस करायचे असेल तुम्ही करा. पण इथे कुठेही म्हटलं ना इन्व्हेस्टमेंट सोडा, इन्व्हेस्टमेंटच करायची. नाही तर मी आता काढेल आणि मस्तपैकी पार्टी करेल, असं तिथे कुठे काही म्हटलं नाहीये. फक्त जे जुने जुने तुम्ही होते, जे कमी अभ्यासाचे होते, आता तुम्ही चांगला अभ्यास केलाय, त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला जर बदलाव्या लागल्या तर बदलवा. तर ह्या प्रकरणातले महत्वाचे मुद्दे आपण आता परत एकदा रिवाइज करतोय. आपण भविष्यात कोण असू याचा अंदाज आपण खूप वाईट बांधतो. दुसरी गोष्ट, वाईट बांधतो म्हणजे आपण, आपल्याला माहित नसतं आपण काय होणार आहोत. ओके. आणि मग एक निगेटिव्ह पद्धतीने आपण विचार करत पुढे जात असतो. ओके. आयुष्यभर एकच गोष्ट टिकवणं अवघड आहे, त्यामुळे नियोजनामध्ये लवचिकता ठेवा. नियोजनात लवचिकता ठेवा म्हणजे तुम्हाला काही वेळेस इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न बदलावा लागेल. ओके. पण जे ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत किंवा वॉरेन बफेटची जी स्ट्रॅटेजी आहे, तिथे जिथे पेशन्स लागतो ते लागणारच आहे. मन बदलण्याची तयारी ठेवा. जुनी निवडीचा हट्ट धरून राहू नका. मन मन आपल्याला बदलता आलं पाहिजे, की अरे ठीक आहे, हे या गोष्टी चेंज होत आहेत, मी पण चेंज होणार आहे. ओके. आता आता मी आज बोलतोय, पण मी 3 वर्षानंतर, 2 वर्षानंतर माझा अप्रोच मे बी वेगळा असू शकतो. तर याच्यासाठी सुद्धा आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे. त्याच्यानंतर आपण भूतकाळातला बदल बघतो, भविष्यामध्ये नाकारतो. भविष्याचा आपण कधी जास्त फोर्स नाही करत, पण चुका आपल्याला मागच्या आपल्याला दिसत असतात पूर्ण. प्रत्येक टप्प्यावर बचत, वेळ, प्रवास, कुटुंब सर्व मध्यम ठेवा. टोक टाळा. त्यावेळेस आपण खूप टोकाने म्हणतो, नाही मला हे करायचंच नाही. ते मला जमलं तर मी करू शकेल, मला जमलं तर मी बघेल, मी त्याचा अभ्यास करेल, असं आपण शक्यतो केलं पाहिजे. एकदम टोकाचं नाही किंवा टोकाचं हा असं पण नको. तसंच इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आहे. स्नंग कॉस्टला चिकटून राहू नका. मला कोणतेही स्नंग कॉस्ट नाही. म्हणजे मी काहीतरी पेरलंय, मला त्याचंच फळ मिळालं पाहिजे, अशा आशेत बसू नका. ओके. नाही तर मला ते मी केलंय ना बाबा, मला याचाच आता आउटपुट पाहिजे. तर तसंही करू नका. तर असा बराचसा छानसा चॅप्टर होता. बऱ्याच गोष्टी डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांनी समजून सांगितल्या आहेत. तर इथे आपला हा चॅप्टर कम्प्लीट होतोय. तुम्हाला या चॅप्टर तुमचा अँगल काय आहे हा चॅप्टरकडे बघण्याचा ते तुम्ही सांगा. कारण 2-3 अँगल्स याच्यामध्ये होतात. खूप डीप मध्ये हा चॅप्टर त्यांनी नेलाय. पण इथे मी थांबतोय, म्हणजे पीपीटी थांबवतोय, रेकॉर्डिंग थांबवतोय. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही सांगा. यात काय ऍड ऑन करायचंय ते पण तुम्ही आता सांगू शकता.